आज आहे 24 डिसेंबर 2025 आणि आता वाजले सकाळचे 1:20 तर एवढ्या सकाळी आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो आहे अष्टविनायक दर्शनाला. देशपांडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे त्यांच्या बसमधून ग्रुप बुकिंग आहे. तर आता आम्ही चाललो आहे सकाळी. आमची बस आहे 3:45ची 4:45 वाजता बोलवलं आहे. तर आम्हाला इथे उल्हासनगरवरून निघायचं आहे. कल्याणला बस आहे 3:45ची. तर अजून कॅब बुक झालेली नाही आहे. कॅब बुक झाल्यानंतरच एक परत जाईल की आम्ही तिथे जाऊन पोचतो. तर चला प्राप्त करूया आता आणि माझ्यासोबत आहे आता. हॅलो, तर चला आता आमच्याबरोबर देव दर्शन करायला. न्यू इयर येण्याच्या आधी आम्ही जाणार आहोत सगळे देवाचे दर्शन करायला. 8 गणपती आहे त्याचे आम्ही दर्शन करणार आहे. प्लस प्रतिबालाजी आणि जेजुरीला पण आम्ही जाणार आहोत. तर आमच्यासोबत तुम्ही सुद्धा चला देव दर्शन 2025ची शेवटची ट्रेन. देवाची ट्रिप. चला आम्ही सगळे रेडी होतोय, निघूया देवाच्या दर्शनासाठी. बोला ना. तर आता रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही सगळे आंघोळ करून रेडी झालेत. माझं तर आता तयार व्हायचं बाकी आहे. सगळे तयार होणार. ही बहीण तयार झाली आहे, दुसरी बहीण तयार होते. मी पण आता लवकर तयार होणार. ते राहू दे, कुठे चालले ते हां, अष्टविनायक दर्शन करायला चालले आम्ही. तर हा आउटफिट आहे माझा आजचा. तर आता मी रेडी होते, मग आम्ही निघून थोड्या वेळात. चला मग. तुझा ब्लॉग कधी येणार? क्रिसमसला येणार लवकर. क्रिसमस झाला. तो हमारी कैब आ गई है और सब लोग अभी बैठने जा रहे हैं. अभी हम टैक्सी से उतर गए हैं, कल्याण पहुंच गए हैं. यहाँ पर बस में वेट करेंगे. सामान उतर बॅग कोण काढणार? अरे उचल. आणि काय नाही ना. तो अभी बजे है 2:21 और हम लोग बहुत ही जल्दी आ गए. कैब भी जल्दी मिला इसलिए हम लोग जल्दी आ गए. अभी हम लोग ये है देशपांडे का बस. तो काफ़ी टाइम है हमारे पास. अभी 3:45 बजे बोला था. निकलते 4 साढ़े 4 बजेंगे. देखते हैं अभी. और ये जो आपको दिख रहा है सामने, ये है उनका ऑफिस. तो हम लोग बहुत जल्दी आ गए यहाँ पे. चलो थोड़ा देर बैठते हैं, बाद में हम लोग निकलते हैं. बस में बैठने के बाद मैं आपको दिखाऊंगा बस कैसे है. आपली बस आलेली आहे. आता वाजले 3:30 आणि ही आहे आपली बस 3306 NH04GT 3306. आता किती वाजता निघते बघूया. तर ड्रायव्हरने सांगितलं आम्हाला बसायला. तर आम्ही पहिले पाहुणे गब्बर सिंग. आतलं इंटेरियर असं आहे. व्हिडिओ काढते. चला, बस खूप चांगली आहे. सीट वगैरे व्यवस्थित आहे. आता आम्ही आमची सीट बघतोय. ते एकदम लास्टला आहे 45, 46, 31, 32, 33. तर बघूया आता आम्ही चेंजेस करून घेतोय. जर पुढे खाली असली सीट्स तर आम्ही पुढे जाणार, नाही तर आम्हाला तिकडे लास्टला बसायला लागणार आहे. 3 दिवसाची ट्रिप आहे. आता आम्ही 4 वाजता इथून निघणार आहोत. कुठची सीट आहे? 45, 46 आणि एक तिकडे पुढे 33, ही 31, 32, 33.
पहिल्या पूर्ण एकदम बॅक साईडला होत्या, मागे होत्या. आता आम्हाला पुढची सीट भेटलेली आहे. 1 2 8 9 आणि 10. तर आम्ही त्याला सांगितलं नव्हतं, त्यांनी स्वतःहून करून दिली. प्रवास आता चांगला होईल कारण सीट पण आम्हाला चांगले भेटलेले आहेत. वाजले आहेत 6:50 आणि आपण पोचलोय पहिल्या गणपती बघायला. आपण पोचलोय महाड येथे. तर आज तिथे आहे वरदविनायक महाडचा गणपती. तर आपण आता बघणार आहोत महाडचा गणपती. बघू शकता मागे किती खूप छान वातावरण आहे आणि धुकं पडलेलं आहे, खूप छान धूप पडलेलं आहे. हे गणपती दर्शन झाल्यानंतर नाश्ता असणार आहे आणि नाश्त्यानंतर लगेच आपण निघणार दुसऱ्या गणपती बघायला. लोक सकाळी सकाळी हार वगैरे विकायला बसले लोक. ते फुलं तसेच गरमागरम भजी आहे. नाश्त्यासाठी पण खूप छान सोय आहे इकडे. थोडंसं चालायला लागतं मंदिरात जाण्यासाठी. तर आता आपण चाललोय पुढे मंदिरामध्ये. इकडची भजी फेमस दिसते मला कारण प्रत्येक हॉटेलमध्ये पालक भजी आणि कांदा भजी आहे. हे आहे वरदविनायक अष्टविनायक क्षेत्र महाड, गावदेवी महाड. मित्रांनो खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत नाश्ता करायला. नाश्ता करून परत बसमध्ये बसून दुसऱ्या गणपती बघायला. आपलं दर्शन झालेलं आहे आणि हे देवीचं मंदिर. आणि आतमध्ये गणपती मंदिरामध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे म्हणून आपण काय फोटोग्राफी केलेली नाही आहे आतमध्ये. कसं वाटलं? मस्त एकदम. कुठे होते? पहिला गणपती महाडचा वरदविनायक. मित्रांनो नाश्ता झालेला आहे. नाश्ता होता कांदे पोहे आणि खूपच छान नाश्ता होता. गरमागरम कांदे पोहे होते. आता आम्ही करते नाश्ता. मित्रांनो चहा नाश्ता झाला आहे. चहा होता, कॉफी होता, बिस्किट होतं आणि कांदा पोहे होते. आता आपण बघू शकता की इथे खूप छान धुकं पडलेलं आहे आणि थंडी खूप छान आहे. आता सनराईज पण होतोय, मागे सनराईज होतोय, खूपच छान सनराईज होतोय. तर आता आपण निघणार आहोत दुसऱ्या गणपतीसाठी. मला वाटतं पालीला आपण जाणार आहोत. खूपच छान सनराईज झालेला आहे, आपण बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे वाजले आहेत 9 आणि आता आपण दुसऱ्या गणपतीसाठी आलेलो आहोत. तर गणपती आहे पालीचा गणपती बघायला आपण आलेलो आहोत. सगळेजण उतरले आहेत. आता आम्हाला इथे फक्त 1.25 तास दिलेला आहे. 1.25 तासानंतर परत आम्हाला बसमध्ये यायचं आहे. आता आपण चाललो आहे पालीचा गणपती बघायला. तर शाळेला पण सुट्ट्या लागल्या आहेत, त्यामुळे शाळेचे पण बरेच ट्रिप आलेली आहेत. त्या एस टीमध्ये सगळ्या शाळेची पिकनिक आलेली आहेत. आता आपण आलो आहे पाली गणपतीला. इकडे सगळे बाहेर एंट्रन्सला दुकानं आहेत. कुठे आलो? पालीला आलोय आम्ही सेकंड गणपतीचं दर्शन करायला. चला.
आता आपण चाललो आहोत बल्लाळेश्वर पालीचा गणपती बघायला. आपण इथपर्यंतच फोटोग्राफी करू शकतो. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नसणार आहे, म्हणून आपण आता फोटोग्राफी बंद करतो. हे आहे बल्लाळेश्वर पाली येथील गणपतीचं मंदिर. खूपच छान मंदिर आहे, खूपच छान दर्शन झालेलं आहे, एकदम आरामशीर दर्शन झालेलं आहे. कोणती घाई गर्दी नव्हती. देवळाच्या पुढेच आहे हा असा एक तलाव आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आपण दुसऱ्या गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे. दुसरा गणपती होता पाली, बल्लाळेश्वर पाली. बल्लाळेश्वर पालीचं मंदिर, त्याला जाण्यासाठी इकडनं रस्ता आहे. हा असा रस्ता इकडे त्याचे सरळ गेलं अरेंज मारलं की समोर गणपती मंदिर आहे. मागे एक खूप चांगला एक डोंगर आहे. इथे भक्त निवास पण आहे 1 आणि 2. बल्लाळेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जाणार आहोत लंच करायला. त्यानंतर आम्ही जाणार आहोत महागणपतीचं दर्शन करायला रांजणगावला. इथे आम्ही आता गरमागरम कांदा भजी आणि बटाटा भजी घेतली आहे. पण एक लक्षात ठेवा की इथे जिओचं सिम चालत नाही आहे. जिओला रेंज बिलकुल नाही आहे, त्यामुळे पेमेंट करायला जीपे करायला खूप प्रॉब्लेम होतो. तर कोणी येत असेल इकडे तर जिओचा सिम इथे चालत नाही. चला जेवायला लाईन लावा. आपण थांबलेलो जेवणासाठी. सावरले 11 वाजता जेवण थांबलेले आहे. आपण बघा जेवण आहे ते. जेवण झालेलं आहे. जेवण खूप एकदम मस्त होतं. जेवणामध्ये काय काय होतं? पुरी आता मस्त खूप छान जेवण होतं. बरोबर जेवलं. आणि आता आम्ही जाणार आहे. याच्यानंतर 4 तास ट्रॅव्हलिंग आहे. 4 तासानंतर बस स्टॉप असणार आहे. इथे बस थांबल्या होत्या आणि हे आहे हॉटेल. या हॉटेलमध्ये थांबलो होतो आम्ही. हॉटेल सुधागड वैभव. हॉटेलमध्ये जेवण होतं, पण जेवण त्यांनी स्वतः बनवलेलं होतं. हे जे कोचवाले आहेत ते सुद्धा बनवतात. त्यांचे कूक वगैरे असतात. सगळं सामान घेऊन अगोदर येतात, बनवतात आणि नंतर आम्ही पॅसेंजर आल्यानंतर पॅसेंजर जेवण देतात. जेवण एकदम उत्कृष्ट होतं, खूप छान होतं. तर सध्या पहिला दिवस आहे. सकाळचा नाश्ता पण खूप छान झाला. आता जेवण पण खूप छान झालं. तर आता जेवण झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे पुढच्या डेस्टिनेशनसाठी. नमस्कार, मी योगेश दत्तात्रय पुणूक. आपण सर्वजण अष्टविनायक यात्रेला निघालेलो आहोत. तर देशपांडे ट्रॅव्हल्सतर्फे आपण जी यात्रा करत आहोत त्याबद्दल मी प्रथम तुमचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि शुभकामना व्यक्त करतो. एका मराठी माणसाने 25 वर्षाच्या अथक मेहनत करून हे एक वैभव उभं केलेलं आहे. आणि त्यांचं पहिलं कॅटरिंग असा व्यवसाय चालू होता. आई त्यांची कॅटरिंग करायची आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन आज हे मोठं विश्व उभं केलेलं आहे. तर मराठी माणसाच्या जिद्दीला आपण सलाम केला पाहिजे. आणि त्यांनी यात्रा जी सुरू केली ती अष्टविनायकाच्या यात्रेपासून सुरुवात केली आणि गणपती बाप्पांनी त्यांना एवढं भरभरून दिलं की आज त्यांचे 40 बसेस आज फिरत आहेत. आज कोकण दर्शन आहे, गणपतीपुळे दर्शन आहे. सेकंड थिंग त्यांच्यामध्ये आपलं पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट याच्यासाठी 19 बसेस गेलेल्या आहेत. आणि आज 12 बसेस आपल्या
अष्टविनायक दर्शनसाठी आहे. तर अष्टविनायक दर्शन काय आहे, आपण बघा अष्टस्थानांची एक यात्रा करतो आणि त्रिस्थळी दुसरी यात्रा करतो. त्याच्यामध्ये दुसरी त्रिस्थळी यात्रा म्हणजे कुठली, तर आपण आळंदीचं दर्शन घेतो, प्रतिबालाजीचं दर्शन घेतो आणि जेजुरीच्या खंडोबारायाचं दर्शन घेतो. तर ही त्रिस्थळी यात्रा, ही अष्टस्थळी यात्रा, अशी एकाच यात्रेमध्ये 2 यात्रा होतात. यात्रा म्हणजे काय, ती यात्रा म्हणजे कुठल्या यात्रेमध्ये आपल्याला खूप यातायात असते, पण त्या यातायातीचा त्रागा न करता आपण जो अतिशय मनामध्ये जो आनंद भरतो, हृदय प्रफुल्लित करतो, मन प्रसन्न करतो. कुठल्याही आता आपण 10-10, 12-12, 16-16 तास ट्रॅव्हलिंग करणार आहे, गुडघे आखडतात, कुठे अव्यवस्था होऊ शकते थोडीशी, पण त्याचा कुठलाही त्रागा न करता, यातायातीचा त्रागा न करता केलेली जी असते ती यात्रा. आणि ही सहल नाही बरं का, ही ट्रीप नाही बरं का. कारण का, सहलीमध्ये आपले जी यातायात असते ना ती सहल होते. आपण समुद्रावर जातो, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जातो, काश्मीरला जातो, तिथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतो. तिथे आपण हॉटेलमध्ये राहतो, पंचपक्वान्नाचं जेवण करतो, पण कुठल्याच प्रकारे आपल्याला यातायात नसते. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आराम मिळत असतो, जेवढा पाहिजे तेवढा आनंद मिळत असतो. याच्यामध्ये तसा आनंद मिळत असतो, पण आत्मिक आनंद आपल्याला शरीराला थोडीशी यातायात असते, गुडघे आखडत असतात, प्रवास भरपूर असतो, 3 दिवसाचा टूर असतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 1000 किलोमीटर आपण ट्रॅव्हल करणार असतो. तर याला म्हणायचं चारधाम यात्रा. यात्रा म्हणजे त्रागा न केलेली जी आहे, यातायातीचा त्रागा न केलेली जी आहे ती यात्रा. आणि सहज हल होणारे आपले जे कष्ट आहेत त्याला म्हणायचं सहल. तर अशी देशपांडे ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. सर्व महाराष्ट्रभर त्यांच्या सहली चालतात, देशभर सहली चालतात, सर्व ठिकाणी त्यांच्या सहली आहे. कधी काळी तुम्हाला जर वेळ मिळाला तर जरूर या सहलींचा आनंद घ्या, त्यांच्याबरोबर सामील व्हा. सर्वजण त्यांच्या जेवणाची जी आहे ती भोजनाची खूप स्तुती करतात. तुम्ही पण एकदा ह्या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन बघा. अतिशय सुंदर तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळू शकेल. त्याचं तुम्हाला पूर्णपणे जे काही तुम्ही देत आहात त्याचं तुम्हाला भरभरून त्याच्या दुप्पट तुम्हाला त्या सर्व गोष्टी मिळतील. तर असं तुम्ही देशपांडे ट्रॅव्हल्सबरोबर खूप आनंदाने ही तुमची निर्विघ्न टूर व्हावी, म्हणजे यात्रा व्हावी, याबद्दल मी गणपतीरायाची विनम्र अशी विनंती करतो. गणपतीराया आपली सर्व मनोकामना पूर्ण करो. त्याची सदैव खूप कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या स्नेहांवरती सदैव राहो, अशीच मी त्याला चरणी त्याच्या विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. खूप छान माहिती दिली. थँक्यू. पालीहून 12 वाजता निघालो होतो आणि आता पोहोचले रांजणगावला. आता वाजले 5:15, बरोबर 5:15 झालेले आहे. आणि आज इथे दर्शन घेतल्यानंतर आपण आळंदीला जाणार आहोत. तर आळंदी पण आजच दर्शन होणार आहे त्याचं, आळंदीचं पण. तर आता आपण चाललो रांजणगावचा गणपती बघायला. हा आमच्या ट्रिपमधला 3रा गणपती. आपण उचललो आता रांजणगावला. इकडे एक जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल आहे, तिकडूनच जाणार आहे. आणि मग इकडून निघून आपण आळंदीला पोचणार. आळंदीला स्टे आहे, आज रात्रीचं स्टे आहे आणि दर्शन पण आजच करणार आहे, कारण उद्या शनिवार असल्यामुळे गर्दी असणार असं म्हणतात. तर असं एंट्रन्स आहे, तिकडून आपण या मार्केटमधून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. आपण बघू शकता तिकडनं मंदिराकडे जाण्याचं आपण एंट्री केलेली आहे. तुम्ही सिक्युरिटी चेक होते, पण सिक्युरिटी काय चेक करत नाही. तिथे चप्पल स्टँड आहे, पाणी पिण्याचं पण आहे, चप्पल ठेवायचे. 2 रुपये पर पेअर चार्जेस आहे आणि त्याचं स्टँड आहे. इकडे पण मोबाईल बंद ठेवायचं सूचना लिहिलेली आहे.
त्यामुळे मला वाटतं आपल्याला आतमध्ये व्हिडिओ काढायला मिळणार नाही, तर आपण आता मोबाईल बंद ठेवूया. आता 6:30 वाजले आहेत आणि आमचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं, एकदम आरामशीर दर्शन झालं आणि फक्त एवढंच की फोटो काढायला देत नाही तिकडे, बाकी सगळं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. हा होता रांजणगावचा तिसरा गणपती. तर हे असं आम्ही बाहेर आलेलो आता आणि आता आम्ही जाणार आहोत आळंदीला. बाहेर आल्यानंतर असं त्यांनी शेड बनवलेलं आहे आणि हे आहे रांजणगावच्या गणपतीचा मागील भाग. गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय. तर 6:42 मिनिटं झाली आहे आणि आपण आता बाहेर आलेलो आहोत आणि तिथून आता जाणार आपण आळंदीला. मित्रांनो 8:25 झाली आहेत आणि आपण आता पोहोचलेलो आहोत आळंदीला. आता इथे लगेच आपण देवाचं दर्शन झाल्यानंतर जेवण इकडेच आहे आणि जेवण झाल्यावर मग जाणार आपण हॉटेलमध्ये. आजचा रात्रीचं मुक्काम हॉटेलमध्ये आहे. इथे थोडी थोडी थंडी आहे, तर लांब चालायला लागणार आहे आपल्याला. समोर आहे मंदिर ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर. हे मार्केट अजूनही उघडे आहेत सगळी दुकानं. नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत 11:05 आणि थोड्या वेळापूर्वी आमचं जेवण झालं. जेवण झाल्यावर त्यांनी आम्हाला इथे हॉटेलमध्ये सोडलेलं आहे. हॉटेलमध्ये आता रूम मिळतील आम्हाला. रूम मिळाल्यावर आराम करायचा आणि उद्या सकाळी परत सेकंड डेसाठी निघायचं. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. त्याचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट मला करत राहा. फक्त माझे आता 600 सबस्क्रायबर व्हायला 5 सबस्क्राईब बाकी आहे. तर कमीत कमी 1000 सबस्क्रायबर पाहिजे असतं. तेवढे 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर करा ही विनंती.
तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये डे सेकंडमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये.